एकदा धन्यवाद। यानंतर प्रस्तावनाकरिता आमंत्रित करतो श्रीमान्य आदरणीय राजूभाऊ झंजाळ हे प्रस्तावना करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हेलो, विश्वविधाता बुद्धिविधाता भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे। आपण सगळे सेवक मिळून भगवान बाबा हनुमान जीला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार बाबा, सगळ्यांना नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तितूर या गावामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। उमेशजी वानरे यांच्या निवासस्थानी आणि बाबाचं पूजन सुद्धा झालेलं आहे आणि चर्चा बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीविधाता बुद्धिविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांनाही माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे सद्गुरू, शब्दात फरक आहे, गुरु नाही सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेजी सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे। बाबांनाही माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपली सगळ्यांची लाडकी वाराणसी आई बाबाला त्रिता लवणामध्ये और रात्र साथ देणारी ते वाराणसी आहे, म्हणून ते महान झालेली आहे। अशी वाराणसी आई सुद्धा नुसता वाराणसी आईचा आपण विचार तरी डोक्यात घेतले तर आपला परपंच डगवणार नाही। अशा आई वाराणसी या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आईला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या सभेचे सभाध्यक्ष श्रीमान्य आदरणीय आमचे काकाजी नागोजी नरड हे सुद्धा या चर्चा बैठकीमध्ये ते जर उपस्थित आहे, यांनाही माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ आदरणीय सन्माननीय आस्कर भाऊ यांनाही माझा नमस्कार। आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार। बघा, माझ्याकडे प्रस्तावना दिलेली आहे, पण सगळी कृपा सुंदर बाबांनी भक्ती केली आणि काही शब्द कॉम्प्युटरमध्ये फिट होत नाही आणि बाबांनी अंधश्रद्धा दूर केली। आपल्याला अंधश्रद्धेकडे कडून प्रकाशमय कृपा आहे, आपल्याला प्रकाशाकडे नेलेला आहे, परंतु मार्गदर्शकापासून आम्ही पूर्णपणे अंधश्रद्धेचं मार्गदर्शन करतो असं सुद्धा दिसून येत आहे आणि कठीण आहे। बाबांनी काय केलं आणि काय सांगतो आम्ही, आणि काही गोष्टी पुस्तकात नाही आहे। ते मला केली होती प्रस्तावना, पण मार्गदर्शकांनी सांगितलं की हे पुस्तकात नाही आहे, पुस्तकाच्या अगोदरचं आहे, पुस्तक नंतर निघलेलं आहे। आता त्यांना विचारायला गेलो, पहिले मन मुंडा आणि मग ब्रह्मधुंडा, मनच मुंडलं नाही तर तुम्ही कोटी ब्रह्मधुंडाने निघले, कोणा पुस्तकात आहे कुठंच नाही। म्हणून हा विषय सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि प्रस्तावनेकडे लक्ष द्यायचं आहे। बघा, बाबा कडे दुःख होतं, काहे मनवा दुःखी चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है।
बाबाकडे दुःख आलं नसतं तर बाबाला कोणत्याही गोष्टीची चिंता पडली नसती, बाबांनी धावपळ केली नसती, म्हणून दुःखानेच बाबाला कृपा दाखवली आणि बाबाकडे भुताडकी होती, सिटी वाजताच जीव जायचा. बाबाला चिंता पडली त्याची, एक एक करून सगळे जाणार, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याचा असा आहे, भारत में बाबा प्रगट हुए थे, भारत का बोझ उठाएंगे. तशासारखं बाबांनी आपल्या घरी ते भक्ती केली. चिंतेत पडले बाबा आणि मौजाला जाताना एक त्यांना संन्यासी मिळाला. संन्यासी मिळाला आणि सेवक मार्गदर्शक म्हणतात की त्यांनी बाबाला मंत्र दिला आणि मंत्र हे अंधश्रद्धा आहे. पोलीस स्टेशन मध्ये साधी रिपोर्ट घेऊन जा आणि मला याने जादू केली म्हणा, ते घेतच नाही. बाबाची फाईल मंत्रालयामध्ये पडली आहे, पण तिच्याकडे अंधश्रद्धेचे कोणी बोट बी उचलू शकत नाही. मंत्री खासदार सगळ्यांना मुख करून टाकलं बाबांनी. इतका कृपेमध्ये पावर आहे आणि त्याला आपण मंत्राचा हुकमा देतो, हा अंधश्रद्धेचा शब्द आहे. आणि त्या संन्यासानी बाबाला या पुस्तकामध्ये जे भक्ती लिहिलेली आहे, हे भक्ती अगर तुम्ही केली तर तुमच्या घरचं दुःख दूर होऊ शकते, अन्यथा जो करणारा व्यक्ती आहे नाही साधलं तर त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्या विचारावर बाबांनी विचार केला, आम्ही नाही तरी असेच तर मरणार आहोत, एक एक करून मीच का राहणार आहोत. घरी तर दुनियाचे जादू जाणतेवाले आणून झाले, पण दुःख दूर होत नाही. मग कसं करायचं? तसं मरायचं तर असं मरू. भावांना विचार मांडला. 4 भाऊ होते. बाबा रे, मी हे भक्ती करण्यास तयार आहे, फक्त माझा परिवार सांभाळून घे जा. वयाच्या 25व्या वर्षी आणि बाबांनी परिवाराचा 25व्या वर्षी त्याग केला आणि मंदिरामध्ये भक्ती सुरू केली. भक्ती सुरू केल्यानंतर भगवान बाबा हनुमानजी प्रसन्न झाले. विषय खूप जवळ चाललाय. भगवान बाबा हनुमानजी प्रसन्न झाले आणि भगवान बाबा हनुमानजी काय म्हणते, मेरी आने की जगह नहीं है, मैं कहाँ आ गया. ये परिवार सब परिवार अशुद्ध है, मैं यार रह नहीं सकता. पण हनुमानजी प्रसन्न होऊन बी पूर्णपणे दुःख दूर होत नव्हतं. त्या बाईच्या अंगातलं भूत जात नव्हतं. तेव्हा बाबाला प्रश्न पडला पुन्हा कि भगवान बाबा हनुमान जी मुझे प्राप्त हुए, मगर जब भाई का अगर दुख नहीं जा रहा तो मैं भगवान बाबा हनुमान जी तुझे कैसा मानूं? मैं तुझे भगवान मानता नहीं. मेरी ऐसी शक्ति चाहिए मुझे, एक बार दुख गया तो दोबारा वापस आने को नहीं होना, ऐसा भगवान मुझे होना. तू बाजू हट जा. तेव्हा भगवान बाबा हनुमानजी त्यावेळेस हनुमानजी नाव होतं. त्याला फिकर पडली, बाबा एवढ्या नित्याचा व्यक्ती भेटणार नाही आणि मी राम भक्त हनुमान, राम तर निघून गेले, माझे काय होणार. नाही, यांना आपण सपोर्ट केला पाहिजे.
तेव्हा हनुमान जी ने ठीक है बोले, आगे का रास्ता भी बताता हूँ। तो मैं बताती हूँ वैसा वैसा करना पड़ेगा। ठीक है बोले, मैं करूँगा, दिखाओ मुझे। मगर ऐसी शक्ति दिखाओ, ऐसा भगवान दिखाओ कि एक बार दुख गया तो दोबारा आने को नहीं होना, नहीं तो मैं उसको भगवान मानूंगा ही नहीं। ठीक है बोले, वही दिखाता। सगळे राम लक्ष्मण कृष्ण शंकर जी सब दाखवले जी। उसमें ये शक्ति है क्या? दुख दूर हो सकता है कि दोबारा नहीं आता क्या? नहीं बोले, उसमें नहीं है। फिर मैं किसको मानूं? मैं नहीं मानता इसको, तू बाजू हट जा। ठीक है बोले, और आगे तेव्हा त्यांनी परमात्मा एक दाखवला आणि बाबाले फक्त एक डोळा दिसला, एक डोळा, आणि बाबा देवभान विसरले। बाबा देवभान विसरले। ये मानव भगवत बन गया, इसका सर और मेरा धड़। ये मानव भगवत बन गया, ये परिवार में नहीं रह सकता। बाई की छाव भी इसके ऊपर होना नहीं, न तो कोई भरोसा नहीं क्या होगा। आता घरच्या परिवाराले प्रश्न पडला की बाबा आमचा भाऊ कसं होईल, आमच्या परिवारात नारायणात कसं होईल। तेव्हा पुन्हा घरच्या परिवाराले मार्गदर्शन केलं का तुम्हाला 3 महिने भगवान बाबा हनुमानजीले विनंती करावं लागेल का आमचा भाऊ जसाचा तसा होता कृपा प्राप्त राहून आमच्यामध्ये राहायला पाहिजे परिवारामध्ये। तेव्हा ते विनंती केली आणि बाबा पुन्हा आकारात आले आणि निराकार जे बैठक होत होती निराकाराची, अशा गोष्टी घडायच्या। तर घडता घडता पुन्हा बाबाला मार्गदर्शन केलं की तुम्ही हवन करा। हवन केले 7 तिरी 21, सगळं काही झालं आणि बाबा परिवारामध्ये राहायला लागले। पण जेव्हा परमात्मा एक मिळाला, हा नाकले साहेब स्टेजवर उपस्थित होते अशी मी त्यांना विनंती करतो। चांदूरकर साहेब बाबाचे सेवक हे सुद्धा स्टेजवर उपस्थित होते, यांना मी विनंती करतो त्यांच्यासोबत जे सहकारी आले सगळे स्टेजवर उपस्थित होते अशी मी त्यांना विनंती करतो। नाकले साहेब, नाकले साहेब 2018 मधले आपल्या गावचे सेवक संमेलनाचे संचालक होते, खूप साथ दिला त्यांनी। संचालन बरोबर योग्य। तर पहा बाबा विसरले, मला परमात्मा एक मिळाला, मला सगळंच मिळालं। बाई ये आखिर की फूक है, फूक मार रहा हूं दोबारा आना मत। त्या बाईचं दुःख दूर झालं, बाई आली नाही। तेव्हा भगवान बाबा हनुमानजीला प्रश्न पडला की भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुंडेजी यांना भगवंत दिसला आणि मला विसरले, माझं काय होणार, मी रामभक्त हनुमान आहे। तेव्हा हनुमानजीले प्रश्न पडला आणि बाबा निराकारात असताना भगवान बाबा हनुमानजीने बाबाला व्यवहारायचं काम केलं। बाबाच्या अंगावर पहाड पर्वत हातावर घेऊन अंगावर टाकायचे आणि बाबा त्या निराकार अवस्थेमध्ये बडबडायचे झोपेमध्ये, म्हणायचे की लंगोटीवाला मुझे डरा रहा है, ये लंगोटी वाला मुझे डरा रहा है। घर वाले सुन लो,
पुन्हा जे शक्ती प्राप्त झाली होती त्या शक्तीले प्रश्न पडला आणि बाबाला प्रश्न केला त्या शक्तीने, ते मानव मैं कहा था तुझे पता नहीं था, मेरे तक ये किसने लाया, तू कैसा भूल गया। उसका हनुमान जी का कोई दोष नहीं, वो नहीं डराएगा, मगर आपको एक काम करना पड़ेगा। क्या? आपको उनको नाम देना पड़ेगा। क्या नाम दे? भगवान बाबा हनुमान जी, नहीं तो सब लोग उनको पहचानते हनुमान जी। अभी भी कोई दिखाते हैं मोबाइल में तो उनका नाम हनुमान जी है। तेव्हा बाबांनी भगवान बाबा हनुमानजी हनुमानजीले नाव दिलं आणि तेव्हापासून आपण भगवान बाबा हनुमानजी या नावानं माळ जपतो, हवनामध्ये आहुती टाकतो, भगवान बाबा हनुमानजी या नावाची फूक मारतो, तीर्थ बनवतो। पण आम्ही त्याची सुधारणा नाही केली। 3 शब्द 4 तत्व 3 शब्द 5 नियम खूप सांगतो, पण आम्ही काय म्हणतो? भगवंताले प्रणाम करू। जगा वेगळं किती काही दुःख असेल तरी सणात दूर अनुभव आहेत। इकून सेविका काकडीबाई इकून हात धरून फेडल साहेबाचे त्या नेलं आणि तिकून बाई 6 महिने भूत अंगात होता। ते बाई किती अशक्त झाली असेल, हात धरून नेलं आणि तिकून बाई आपल्या ताकदीने चालत आली, आपल्या घरचे कामं केले सगळे। किती कृपात महान आहे। मग आम्ही त्या भगवान बाबा हनुमानजीला किती तुच्छ भाषा वापरतो। मार्गदर्शक पुस्तकाच्या ठिकाणी आहेत ते म्हणजे, पण भगवंता आम्ही भगवान बाबा हनुमानजीले 3 शब्दाचं प्रेम नाही देऊ शकत, सत्य मर्यादा प्रेम नाही देऊ शकत, आणि तत्व शब्द नियम, अरे बाप्पा या तत्वाचं पालन करा, त्या तत्वाचं पालन करा, त्या नियमाचं एक साधा शब्द नाही जमत। म्हणून हे सुधारणा करण्याचं गरजा आहे। बाबांनी नाव दिलं भगवान बाबा हनुमानजी। भगवंता हे कशाले पाहिजे? आम्ही काय एकमेकाला प्रेम देऊ? त्या भगवान बाबा हनुमानजीले प्रेम नाही देत तर आम्ही काय एकमेकाला प्रेम देऊ? सत्य मर्यादा प्रेम कुठे गेलं आमचं? म्हणून आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे आणि महू बनण्याची गरज आहे। त्या माध्यमातून बाबांनी कृपा सुरू झाली, त्रिताल हवन केलं, सातरी 21 आणि घरचं दुःख दूर झालं। दुःख दूर झालं, पुन्हा बाबाला फिकर पडली, बाबा किती दयाळू, बाबांनी काय केलं आमच्यासाठी आणि आम्ही काय करतो बाबासाठी। मले बाबा काय म्हणते? घरी बी गर्मी, बाहेर बी गर्मी, मले अगदी भाजून टाकला। आणि सोनकुत्रे काकाजी त्या दिवशी म्हटलं की बाबाचा पाय काटण्याचं जे काम असं हे सुद्धा परिवारातली दारूच आहे। मला सेवकांनी दुखी करून टाकला, मला भाजून टाकला, तरी पण बाबांनी दया करून आपल्यावर वेळोवेळी आपल्या गलतीची चुकीची क्षमा करतात। आपण माफी मागा, माफ मागतात। तर असे दयाळू बाबा भगवान बाबा हनुमानजी सुद्धा दयाळू, किती काही गलती करा माफ करतो, पण आम्ही चुकीची क्षमा मागायला नाही पाहत, आम्ही त्याच्यातही मोठे कच्चे आहोत। आता सोनकुत्रे काकाजी सारखे स्टेजवर चुकीची क्षमा मागते आणि आम्ही कुठे लागलो? खरं बोलायची कसं काय भेव पाहिजे। अमरदादा जगनाडे मंडळाचे कार्यकर्ते यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी, त्यांच्यासोबत सेवक भाऊ आहेत त्यांनी बी स्टेजवर येण्याची कृपा करावी। तर माझ्यासारखे माझ्या घरचं दुःख दूर झालं, बाबा खूप चांगलं झालं, पण माझ्यासारखे पुन्हा कितीतरी दुःखी लोक या पृथ्वी तलावावर आहेत आणि त्यांचं सुद्धा दुःख दूर व्हायला पाहिजे अशी बाबांनी भगवान बाबा हनुमानजी चरणी
विनंती केली आणि ते भगवान बाबा हनुमानजींनी विनंती स्वीकार केली आणि त्या माध्यमातून आम्हाला फुकटामध्ये कृपा बाबांनी जशीची तशी भगवान बाबा हनुमानजीने बाबाला सोपवली आणि फुकटामध्ये भगवान बाबा हनुमानजी आपल्याला सीध्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याकडे सोपवून दिला आणि मार्गदर्शकाचा शब्द मिळताच कृपा काम करणं सुरू करून देते. भगवान बाबा हनुमानजी तुमच्या घराचं रक्षण करणं सुरू करून देते, तुमच्या शरीराचं रक्षण करणं सुरू करून देते. 24 तास भगवान बाबा हनुमानजी आपल्या हृदयामध्ये वास करत आहेत. आपलं आचरण चुकलं का काम चुकलं? कृपा आहे आपल्या आचरणावर, तत्व आहे आपल्या आचरणावर, नियम आहे आपल्या आचरणावर आणि वेळोवेळी आपल्याला भान ठेवावं लागेल आणि दुःख आलं तर मागे पलटून पाहावं लागेल का माझं चुकलं कुठं. तर आपल्याला खूप महान कृपा अशी बाबांनी वाटून दिलेली आहे आणि या कृपेच्या तत्वशब्द नियमानं जास्त आहे लगेच विषय लगेच आहे पण जास्त न बोलता बाबांनी जसं आपल्याला घडवून दिलं आहे ते आपल्या परिवारामध्ये आणि पिढ्या कृपा काम करणारी आहे. माझा मुलगा करण, त्याचा मुलगा करण, पिढ्या आपल्या घरून भगवान बाबा हनुमानजी. मग अशा भगवान बाबा हनुमानजीचा किती आदर करायला पाहिजे आपण. हेच कृपा भगवान बाबा हनुमानजी सिंधी मारवाड्याच्या इथं असती का नाही आधी पद्यस्मय झाली असते. पण आपण कुठं माईकवर हा असा करते, तो झगडा करते, तो तसं करते, याच्यातच आपण राहतो तुझी. पण भगवान बाबा हनुमानजी त्याच्यात नाही आहे आणि हे सैनिक सुखासाठी कृपा नाही आहे. सैनिक सुखासाठी कृपा कोणीही यूज करू नये. पिढ्या साथ देणारी कृपा आहे. म्हणून आपण वेळोवेळी भगवान बाबा हनुमानजीकडे 4 तत्व 3 शब्द 5 नियमाकडे लक्ष देऊन आपलं आचरण करूया. आणि मेन गोष्ट दारूवाल्याच्या दुरून राहील. पटोडेबाई बोलल्या आपल्याला आपल्या घरचं पाणी देता येत नाही तर त्यांच्या घरचं गिलासभर पाणी का पिता येते. आता एक अनुभव कधी पेश केला का नाही पण प्रस्तावना आहे, प्रस्तावनेमध्ये अनुभव पेश करता येत नाही. डॉक्टर फेल करून टाकलं भगवान बाबा हनुमान. 24 तास दिले तर फक्त 24 तास डॉक्टर ही बाई 24 तास वाचू शकते. आणि पोराले फोन केला पहा भगवान बाबा हनुमानजी आहे, डॉक्टर कसा फेल होतो. 24 तासामध्ये त्या सेविकाला काही नाही झालं आणि ते सेविका जशी होती तशी आज जीवन जगत आहे. महान कृपा भगवान बाबा हनुमानजीची आहे. फक्त आपले कर्म आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आणि मंत्र हा शब्द जो आहे हरिदासही म्हणते नवनाथाचा मंत्र आहे. पण हा मंत्र हा शब्द या भक्तीले जुळतच नाही बाबाच्या कृपेने. परमात्मा एक मार्गाले हा मंत्र हा शब्द जुळतच नाही. माझा या शब्दासाठी मार्गदर्शक असे कोणी ठिकाणी बसवा. माझ्या मेमोरी फिट होत नाही आणि त्यांच्याकडून मी विचार घेतला आला तसाच विचार मी घेऊ शकतो, आपले विचार त्यांना देऊ शकतो. पण मंत्र हा शब्द या मार्गाने लागू होत नाही आणि ह्या शब्दात अंतर्श्रद्धा आहे. या शब्दाची मार्गदर्शकांना सगळ्यांनी सुधारणा करण्यात यावी. आपल्याला साधं समजते का एखाद्या व्यक्तीनं म्हटलं का पोलीस स्टेशन रिपोर्ट नेतो आणि मला याने जादू केली, तो रिपोर्ट घेते का नाही घेत याला आम्ही मानतच नाही. मग मंत्र या शब्दाला आम्ही मानतो कसे. हा शब्द बाहेर काढायला पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे. आणि बाबांनी भक्ती केली मंदिरमध्ये, त्या भक्तीनं हनुमानजी प्रसन्न झाले. मग संतोषजी वानखेडे हा जादूगार होता, त्याला मार्गात याची काय गरज पडली. मंत्र तर खूप मोठा होता, मंत्रात देव दिसते, त्याला का नाही दिसला, त्याला काय गरज पडली मार्गात याची. पण त्यांना मार्गात यावं लागलं. बाबा काय काय खंड चालवले त्यांनी मार्गात यावं लागलं. कृपा मान आहे भगवान बाबा हनुमानची मान आहे. जगावेगळी कृपा आपल्याकडे दिलेली आहे आणि आपल्या केसाला कोणीही धक्का लावू शकतो. आपले कर्म चुकले तर दुःख येते, दुखते त्याची चुकते.
म्हणून मी या प्रसंगी एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सगळ्यांना आणि प्रस्तावना इथंच थांबवतो. सगळ्यांना माझा नमस्कार.